मराठाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानावे तितके कमीच आहे अशी भावना जनसामान्यांनी व्यक्त केली आहे आणि त्या पाठीमागे कारणही तसंच आहे। पाहुयात अस्मिता विजनचा या संदर्भाचा हा खास वृत्तांत। लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आहेत। रामाचा आश्रय घेऊन भाजपला सत्तेचं सोपान चढायचं आहे हे आता लपून राहिलं नाही। गेल्या 10 वर्षात सांगण्यासारखं भाजपनं काहीच केलं नाही। आता आगामी काळात लोकांच्या श्रद्धा कुरवाळून प्रसंगी त्या उत्तेजित हिंसक करत त्यांना सत्ता काबीज करायची आहे। कदाचित 22 जानेवारीचा सोहळा केवळ साधेपणानं प्राणप्रतिष्ठापना करूनही होऊ शकला असता, परंतु लोकभावना चेतून देशात उन्मादी अवस्था निर्माण केल्याशिवाय सत्ता प्राप्तीचा मार्ग पूर्ण होणार नाही। त्यासाठी देशभर धार्मिक उन्माद निर्माण करण्यात भाजप आणि त्याचबरोबर संघ परिवार काही प्रमाणात यशस्वी झालाय। मात्र महाराष्ट्र राज्यात हे चित्र नेमकं वेगळं दिसून आलं। याला कारण सुद्धा तसंच आहे। अशा या नेमक्या काळात मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबई हा नारा देऊन या धार्मिक उन्मादाचा भाग होऊ इच्छिणाऱ्या 3 ते 4 कोटी मराठा तरुणांना अलगदपणे बाजूला करण्याची मोठी आणि ऐतिहासिक किमया साधली। त्यासाठी महाराष्ट्रातील पुरोगामी विवेकी वर्गानं मनोज जरांगे पाटील यांना धन्यवाद दिलेच पाहिजेत। कल्पना करा की चलो मुंबई हा नारा नसता तर मराठवाडा आणि राज्यातील कोट्यवधी मराठा तरुण मेंदू बाजूला कडून या धार्मिक उन्मादाचा भाग बनले असते। रोजीरोटीचा प्रश्न विसरून धार्मिक वातावरणात रमले असते, पण तसं घडलं नाही। वास्तविक पाहता अयोध्येचा सोहळा 1 महिन्यांवर असताना किंबहुना त्याच्या फार आधी देशभरात याबाबतचं नियोजन आणि वातावरण निर्मितीचे हजारो इव्हेंट आणि त्या क्षेत्रात सुरू करण्यात आले। त्याचप्रमाणे देशातील नंबर 2 वर संख्येच्या प्रमाणात असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाचं आरक्षण मागणीसाठीचं आंदोलन एका उंचीवर जरांगे पाटलांनी नेऊन ठेवलं होतं। त्यामुळे संघ परिवार आणि भाजपच्या जाळ्यात हव्या त्या प्रमाणात मराठा अडकू शकला नाही। मराठवाड्यात तर सत्ताधारी भाजपानं आयोजित केलेल्या सर्व उपक्रमाकडे मराठा तरुणांनी पाठ फिरवली असून अशा धर्मांधतेवर प्रचंड चीड निर्माण झाल्याचं जाणवतंय। संविधानावर आधारलेल्या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आणि षडयंत्र देशात सुरू असल्याची भावना संपूर्ण राज्यात दिसून आली। त्याच्या तळाशी मराठा आरक्षण हा मुद्दा आहे। मराठा कोणतंही कार्य अंगावर घेतो तेव्हा परिणामांची त्याला पर्वा नसते। जे होईल ते बघून घेऊ या जिद्दीनं तो कामाला भिडतो। जरांगे पाटलांच्या आंदोलनात हा समाज छातीचा कोट करीत आणि सर्वोच्च त्याग समर्पण या तयारीनिशी भिडलाय। चलो मुंबई घोषणा त्यांनी ऐन प्राणप्रतिष्ठा काळात करू नये यासाठी बरेच प्रयत्न झाले, पण जरांगे पाटील पता नहीं किस मट्टी का बना हुआ दुवा है त्यांनी भाजपाचे मनसुपे उधळून लावले। हाती घेतलेल्या ध्येयापासून तसूभरही न ढळता माणसानं चलो मुंबईची हाक कायम ठेवली आणि मिळणारा अभूतपूर्व प्रचंड प्रतिसाद पाहता भाजप संघवाले भितरले आणि धास्तावले। धर्माच्या नावावर हवा तसा वापर करता येणारा कोट्यावधी मराठा तरुण त्यांच्या हातातून आता पुरताच निसटलाय आणि त्यासाठी जरांगे पाटील मोठा अडथळा ठरलेत हे लक्षात घ्या। 20 तारखेला हा धार्मिक उन्माद शिगेला पोचलेला असताना जरांगे पाटील हे युवक, महिला, पुरुष यांच्या सह अंतरवाली सराटीतून बाहेर पडले आणि इतिहास घडला। जेव्हा मराठा मोर्चा गेवराईला पोहोचला तेव्हा त्याचं दुसरं टोक अंतरवाली गावातच होतं। यावरून किती जनसमुदाय सोबत होता हे लक्षात येतं। किमान 5 लाख स्त्री, पुरुष, तरुण या मार्चमध्ये सहभागी झाले होते। दर एक दिवशी आता त्यात लाखोंची भर पडतीये। कदाचित 26 जानेवारीला मुंबईमध्ये 3 ते 4 कोटी मराठ्यांची हजेरी असेल। ही मराठी तत्सुनामी जरांगे पाटलांनी एक पिढी धार्मिक उन्मादात जाण्यापासून रोखून एका विधायक कामात लावली आहे। त्याचाही विक्रम झालाय। काही दिवसांनी जेव्हा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा इतिहास लिहिला जाईल त्याचवेळी जरांगे पाटलांच्या या सोनेरी पानाचाही त्यात समावेश असेल। जरांगे पाटील धन्यवाद। मराठा मन, मेंदू, मस्तक, मनगट तुम्ही सशक्त आणि सुरक्षित ठेवण्याचं काम केलंय। ही कोट्यावधी मराठा समाजाची, जनसामान्यांची भावना आहे। मराठा समाजाचं आरक्षण मागणीसाठीचं हे आंदोलन एक चळवळ बनली आहे।